विद्यार्थी मित्रांनो, आपण आज 10वीचा 10th स्टँडर्डचा युनिट नंबर 1 बघणार आहोत. त्याच्यामध्ये पहिली कविता आहे अ टीनएजर्स प्रेयर. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये पहिली कविता टीनएजर्स प्रेयर. तर टीनएजर्स प्रेयर म्हणजे काय? जे एक प्रार्थना आहे, तुमच्या वयाच्या मुलांनी केलेली एक प्रार्थना आहे. तर ती प्रार्थना काय आहे हे आपण बघणार आहोत. तर अ टीनएजर्स प्रेयर, तर याच्यामध्ये इथं चित्र पण दाखवलेलं आहे. आणि ईच डे काय लाईन, ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग. प्रत्येक दिवस आपल्याला एक नवीन सुरुवात घेऊन येत असतो. डिसिजन्स आय मस्ट मेक. तर बघू शकतो मी, डिसिजन्स आय मस्ट मेक इन एव्हरी डे. तर एव्हरी डे प्रत्येक दिवशी आपल्याला काही ना काहीतरी डिसिजन घ्यायचे असते, जे नवीन सुरुवात आपल्या दिवसाची आपण करतो आणि त्या नवीन दिवसामध्ये काहीतरी प्लॅनिंग करतो. तो आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. तर आपली डिसिजन आपल्यालाच घ्यायची असते, आपल्याला कुठं जायचं आहे, काय करायचं आहे. तर ते ह्या लाईनमधून आपल्याला दिसून येतं आहे की आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. अँड नेक्स्ट पॅराग्राफमध्ये काय आहे, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. आणि ते माझ्यामध्ये क्षमता आहे. आय कॅन म्हणजे मी करू शकतो. काय करू शकतो? टू चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ, की मी चूज करू शकतो की कुठं जायचं आहे, कुठल्या रस्त्याने जायचं, आपल्याला लाईफमध्ये कुठल्या वेने जायचं आहे. दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस, की कुठला रोड पाहिजे, तो कुठल्या मार्गाने जायचं आहे आपल्याला, तर जे कुठं जाईल सक्सेस मिळेल आपल्याला त्या रोडनी किंवा त्या मार्गाने. ओके. ऑर ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड. ऑर आपल्याला जर तो मार्ग जर व्यवस्थित नाही भेटला तर काय होतं त्याच्यानंतर, ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड. डार्कनचं मिनिंग हे तर दिलेलं आहे बघा. डार्कन म्हणजे काय, हेअर इट रेफर्स टू एविल. एविल म्हणजे काय, एक वाईट वृत्तीचा आपण मनुष्य होऊ शकतो किंवा वाईट वृत्ती आपल्यामध्ये येऊ शकते. सो दॅट इज द मिनिंग ऑफ द वर्ड डार्कन रोड. दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. त्या मार्गाने जर आपण गेलो की वाईट वृत्तीचं आपल्यामध्ये भावना निर्माण झाल्या तर काय होतं, दॅट लीड्स म्हणजे तो कुठल्या मार्गाने आपल्याला घेऊन जाऊ शकतो, टू ग्रेट डिस्ट्रेस. डिस्ट्रेसचं पण मिनिंग इथं दिलेलं आहे बघा. डिस्ट्रेस म्हणजे काय, ग्रेट वरी अँड स्ट्रेन. खूप आपल्याला त्रास होतो फ्युचरमध्ये आणि त्याचे आपल्याला वाईट परिणाम भोगावे लागतात. दॅट इज द इफेक्ट ऑफ दॅट ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड. तर ह्या पॅरलमध्ये आपण काय बघितलेलं आहे की आपण नेहमी चांगल्या मार्गाने जायचं आहे, त्यावेळेसच आपल्याला सक्सेस भेटेल. जर वाईट मार्गाने गेलं तर आपल्याला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. थर्ड स्टांजा म्हणजे काय, थर्ड स्टांजा म्हणजे प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माईट क्लिअरली सी. तर ती रिक्वेस्ट करतोय तो टीनएजर्स, जे मुलगी आहे त्याच्यामध्ये ती रिक्वेस्ट करते की प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. ती देवाला म्हणते की माझे डोळे उघड. दॅट आय माईट क्लिअरली सी. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. म्हणजे आता डोळे काय झाकलेले आहेत म्हणजे काय, आपल्याला जे शहाणपण दे रे देवा, असं ते देवाकडे एक प्रेयर करते की प्लीज ओपन अप माय आईज. रिक्वेस्ट करते की मला काहीतरी ज्ञान दे. दॅट आय माईट क्लिअरली सी, की मला एवढं तरी त्याच्यामध्ये समजेल की हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. माझ्यामध्ये जे काही चांगले कलागुण आहेत किंवा माझ्यामध्ये जे चांगले गुण आहेत ते गुण मला दाखव आणि त्या गुणाच्या आधारावरती मी सक्सेस मिळवू शकेल. सो हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो व्हेन टेम्पटेशन कम्स माय वे. अजून ती काय रिक्वेस्ट करते की मला एक मदत कर. काय मदत कर, देवाला सांगते की टू जस्ट से नो व्हेन अ टेम्पटेशन कम्स माय वे. टेम्पटेशनचा अर्थ दिलेला आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. टेम्पटेशन म्हणजे काय आहे,
अ स्ट्रॉंग विश टू डू समथिंग बॅड ऑर रॉंग. टेम्पटेशन म्हणजे सपोज आपल्याला मोबाईल बघायची इच्छा होते किंवा कुठंतरी फिरायला जायची इच्छा होते. एक टेम्पटेशन असते, त्याच्यामध्ये आपला वेळ वाया जातो किंवा आपल्याला त्याचे काहीतरी निगेटिव्ह इम्पॅक्ट होतात आपल्या बॉडीवरती. जास्त वेळ मोबाईल बघितलं तर आपल्या डोळ्यांवरती त्याचा परिणाम होतो. तो दॅट शी इज सेईंग की मला एक मदत कर की मी अशा गोष्टींपासून दूर जायला हवं आणि माझ्यामध्ये तेवढी क्षमता यायला पाहिजे की मी त्या गोष्टींना नको, मला नाही पाहिजे मोबाईल, मला नाही बघायचं आहे, अशी एवढी ताकद माझ्यामध्ये दे की टेम्पटेशन कम्स माय वे दॅट आय माईट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ ईच डे. आणि ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर ती काय म्हणते की दॅट आय माईट कीप माय बॉडी क्लीन, की रोज आपण क्लीन राहायला पाहिजे, अँड फिट फॉर लाईफ ईच डे, आणि थोडी एक्सरसाइज करायला पाहिजे, थोडा व्यायाम करायला पाहिजे, आणि त्यानुसार मग आपली बॉडी आपल्याला सपोर्ट करते. तर ते एक रिक्वेस्ट ती देवाकडे करते, ती प्रार्थना करते देवाला. लास्ट स्टांजामध्ये काय सांगितलं आहे, व्हेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर आय नो दॅट आय विल सी दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. लास्ट स्टांजामध्ये म्हणते व्हेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर, जेव्हा मी टीनएजर्स नसेल, मोठी झालेली असेल, त्यावेळेस आय नो दॅट आय विल सी, की मला माहीत आहे मी काय बघणार आहे, दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट विथ वॉकिंग नेक्स्ट टू मी. तुझ्याकडे तुझ्या आशीर्वादामुळे किंवा तुझ्या सपोर्टमुळे, तुला प्रेयर केल्यामुळे माझं लाईफ एकदम बेस्ट होणार आहे. तर ही प्रेयर आहे, प्रार्थना आहे टीनएजर्सची. तर ह्याच्यामध्ये आपण हे बघितलेलं आहे सगळे त्याचे स्टांजाचे मिनिंग. फर्स्ट स्टांजामध्ये काय सांगितलेलं आहे त्यानं, फर्स्ट स्टांजामध्ये ती म्हणते की आय एम द ओनली वन, मला फक्त माझे डिसिजन मलाच घेऊ शकतो, कारण दुसरा व्यक्ती डिसिजन नाही घेणार आहे. आणि जे आपण दिवसाची सुरुवात करतो चांगल्या एक विचाराने, तर तो विचार ह्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या स्टांजामध्ये काय सांगितलेलं आहे की दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस, आपण एक चांगला मार्ग निवडायला पाहिजे, रोज काहीतरी चांगला विचार आपल्या डोक्यामध्ये पाहिजे की जेणेकरून आपल्याला चांगलं काहीतरी भेटेल प्रत्येक दिवशी. जर तुम्ही वाईट विचार केले किंवा एक निगेटिव्ह थॉट असतील तर त्याच्यामुळं काय होईल, त्रास होईल. तिसऱ्या स्टांजामध्ये काय सांगितलेलं आहे की माझे डोळे उघड, म्हणजे मला एक जागरूक कर की कुठले काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे, एवढं ज्ञान मला दे की मी ते चूज करेल की हे वाईट आहे, हे मी नाही करणार, हे चांगलं आहे. नेक्स्ट स्टांजामध्ये काय सांगितलेलं आहे, हेल्प लॉट टू जस्ट से नो, की तेवढी ताकद माझ्यापाहिजे दे की जे काय टेम्पटेशन असतील, आकर्षण आहे की मोबाईलचं आहे किंवा इतर काय आकर्षण असतील, तर त्यांना मी नाही म्हणू शकेल एवढी माझी ताकद मला दे. दॅट आय माईट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट. लास्ट स्टांजामध्ये काय सांगितलेलं आहे की मी ज्यावेळेस मोठी होईल की त्यावेळेस माझ्या लक्षात येईल की तुझ्या आशीर्वादामुळे माझं लाईफ चांगलं झालेलं आहे. सो दॅट इज द पोएम ऑफ द फर्स्ट युनिट ऑफ द इंग्लिश सब्जेक्ट, युनिट नंबर 1.